गुड मॉर्निंग. आपण बघणार आहोत फायनल अकाउंट्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न. या टॉपिकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नची आपण कशी बनवायची असते या संबंधीची माहिती. मित्रांनो, मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न म्हणजे काय? तर एखादं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करणारी ते ऑर्गनायझेशन असतं. मग ते स्मॉल असेल, लार्ज असेल, कसंही असेल. ज्यावेळेला 11वीमध्ये आपण सोल ट्रेडिंग कन्सर्नचं फायनल अकाउंट बनवत होतो त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की 3 अकाउंट्स तुम्हाला प्रामुख्यानं बनवायला लागायचे आणि एक स्टेटमेंट असायचं. 3 अकाउंट कोणते असायचे? पहिलं ट्रेडिंग अकाउंट असायचं, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असायचं, तिसरं म्हणजे पार्टनर्स कॅपिटल आपण बनवायचो आणि एक स्टेटमेंट अर्थात बॅलन्स शीट आपण बनवायचो. स्टेटमेंट आणि अकाउंटमध्ये काय फरक असतो? तर अकाउंटला आपण फॉर द इयर एंडेड लिहितो. याचा अर्थ एका अकाउंटिंग इयरसाठी, एका अकाउंटिंग पिरियडसाठी आपण ती अकाउंट्स बनवत असतो. उदाहरणार्थ ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट जर आपण घेतलं तर ते साधारणतः एका अकाउंटिंग पिरियड किंवा एका अकाउंटिंग इयरसाठी बनवलं जातं. या उलट जी बॅलन्स शीट असते त्याला आपण फॉर द इयर एंडेड म्हणत नाही, तर ॲज ऑन असं म्हणतो. याचं कारण काय? एका विशिष्ट दिवशी, समजा 31 मार्च असेल, 31 डिसेंबर असेल, त्या दिवशीची फायनान्शियल पोझिशन बॅलन्स शीट दाखवत असते. ज्यावेळी आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो, ज्यावेळी आपण ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट काढतो तेव्हा तो पूर्ण अकाउंटिंग इयरचा असतो, अकाउंटिंग पिरियडचा असतो. मात्र ज्यावेळेला आपण बॅलन्स शीट दाखवतो त्यावेळेला ती फायनान्शियल पोझिशन ज्या डेटला बॅलन्स शीट बनवले त्या डेटची असते. 31 मार्च 2021ची असेल, 31 मार्च 2020ची असेल, मात्र पूर्ण अकाउंटिंग पिरियडची ती नसते. हा स्टेटमेंट आणि अकाउंटमधला फरक असतो. अकाउंट हे पूर्ण अकाउंटिंग पिरियडसाठी असतं आणि स्टेटमेंट हे एका विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी बनवलेलं असतं, त्यावेळीची फायनान्शियल पोझिशन दाखवायला. अकाउंट दाखवतात पूर्ण काळाचा प्रॉफिट आणि स्टेटमेंट दाखवतं त्या पर्टिक्युलर डेटची फायनान्शियल पोझिशन त्या ऑर्गनायझेशनची. ज्या वेळेला आपण 11वीतलं सोल ट्रेडिंग कन्सर्नचं फायनल अकाउंट बनवायचो तेव्हा तुम्हाला आठवत असेल आपल्याला दिलेला प्रॉब्लेम. या प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला एक ट्रायल बॅलन्स असायचा, त्याच्याखाली काही 5-6 ॲडजस्टमेंट आणि त्याच्यावरनं आपल्याला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला लागायची. आता मात्र तुम्हाला आणखी एक अकाउंट बनवावं लागणार आहे, ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. आपलं जे ट्रेडिंग अकाउंट आपण बनवत होतो त्यातलाच काही भाग आता मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये येणार आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्हाला माहीत आहे डायरेक्ट कॉस्ट्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम्स या गोष्टी येत होत्या. आता मात्र मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट बनवून आपण त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड ज्या पण कॉस्ट असतील, मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड जे पण एक्सपेन्स असतील त्याचे इफेक्ट काय करणार आहोत? देणार आहोत, त्याची नोंद ठेवणार आहोत. हे आपण सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आता मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय असतं? तर रॉ मटेरियलचं फिनिश गुड्समध्ये कन्व्हर्शन करणं, रूपांतर करणं हे काम असतं. त्याला आपण काय म्हणत असतो? मॅन्युफॅक्चरिंग असं टेक्निकल टर्म्समध्ये म्हणत असतो. मित्रांनो, ज्या वेळेला आपण मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असं म्हणतो त्यावेळेला मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न करत असलेलं काम म्हणजे वर्क इन प्रोग्रेस, अर्थात प्रोसेसिंग म्हणजेच रॉ मटेरियलचं फिनिश गुडमध्ये रूपांतर करणं. फिनिश गुड म्हणजे काय असतं? तर फिनिश गुड्स आर दोज गुड्स विच आर रेडी फॉर सेल. जो माल विकायला तयार आहे, अशा अवस्थेत आहे, त्याला आपण फिनिश गुड्स असं म्हणत असतो. आता हा जो माल असतो फिनिश गुड्स, हा कुठलंही ऑर्गनायझेशन काय करत असतं? एकतर बनवत असतं किंवा बाहेरून परचेस करून विकत असतं. मित्रांनो, ज्या वेळेला एखादं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आपण बनवतो त्यावेळेला मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड सगळ्या कॉस्ट त्या अकाउंटला आपण दाखवतो आणि येणारी जी टोटल कॉस्ट असते, ज्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर, ती कॉस्ट त्या अकाउंटच्या शेवटी बॅलन्स म्हणून येते, जी आपण ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करून घेतो. तिथून पुढं सगळी प्रोसेस जशी आपण आजवर 11वीत केलेली होती. कोणत्या अकाउंटसाठी? तर सोल ट्रेडिंग कन्सर्नच्या फायनल अकाउंटसाठी तशीच असते. हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट का बनवलं जातं?
तर त्याचा हेतू एवढाच असतो की टू ॲसर्टेन द कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर. माल जो आपण तयार केलेला आहे, प्रोसेसिंग जे आपण केलेलं आहे, त्याची एक्झॅक्ट कॉस्ट शोधून काढणं, त्याची एक्झॅक्ट कॉस्ट मिळवणं, याच्यासाठी आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट बनवत असतो. ज्या वेळेला आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट म्हणतो तेव्हा त्याच्यात काय इन्क्लूड होतं, तर ऑल द एक्सपेन्सेस रिलेटिंग टू मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स including purchase of raw material, incidental expenses relating to raw material purchase like carriage, freight, and all other expenses incurred to convert raw material into finished goods. याचा अर्थ काय, तर रॉ मटेरियल जे आपण परचेस केलं ते त्याच्याशी रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस झाले ते, जसं की कॅरेज असेल, फ्राईट असेल, आणि रॉ मटेरियल फिनिश गुडमध्ये कन्व्हर्ट करायला काय खर्च लागला तो, मग मशिनरीचं डिप्रिसिएशन येईल किंवा वर्कर्सचे वेजेस येतील, तर या सगळ्या गोष्टी या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला येत असतात. रॉ मटेरियल आणण्यापासून ते फिनिश गुडमध्ये कन्व्हर्ट होईपर्यंत जो जो काय खर्च येतो त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी, त्या सगळ्याचा इफेक्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला काय करत असतो, देत असतो. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला नक्की कोणते कॉस्ट इलेमेंट येतात, तर 3 महत्त्वाचे कॉस्ट इलेमेंट येतात. पहिला असतो डायरेक्ट मटेरियल, दुसरा असतो डायरेक्ट लेबर, आणि तिसरा असतो फॅक्टरी किंवा प्रोडक्शन ओव्हरहेड्स. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, तर असं मटेरियल की जे फिजिकली आपण वापरतो, ज्याच्यावर प्रोसेस करून आपण फिनिश गुड्स बनवतो. उदाहरणार्थ आपल्याला साखर बनवायची असेल तर ऊस हे आपलं डायरेक्ट मटेरियल आहे. डायरेक्ट लेबर काय असतं, लेबर परफॉर्म्ड इन फिजिकल कॉन्टॅक्ट विथ प्रॉडक्ट. रॉ मटेरियलला फिनिश गुडमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी फिजिकली जे काम होतं, साखर कारखान्यात काम करणारे जे लोक आहेत त्यांना आपण इथं डायरेक्ट लेबर असं म्हणू. प्रोसेसिंगवर काम करणारे, ऑफिस लेवलला, सेलिंग डिस्ट्रीब्युशन लेवलला काम केलं तर ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येत नाही, तर प्रोसेसिंगमध्ये जे काम करतात ते काम डायरेक्ट लेबरमध्ये येतं. उदाहरणार्थ आपण जर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम करत असू तर साईटवरती काम करणारे जे गवंडी असतील, मेस्त्री असतील किंवा बिगारी कामगार असतील, त्या सगळ्यांचा समावेश आपण डायरेक्ट लेबरमध्ये करू शकतो. त्यामुळं डायरेक्ट लेबरला जे आपण देतो ते वेजेस जे असतात रॉ मटेरियलला फिनिश गुडमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठीचे, ते सगळे आपण काय करत असतो, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला घेत असतो. त्यानंतर ज्या वेळेला आपण फॅक्टरी किंवा प्रोडक्शन ओव्हरहेड्स असं म्हणतो त्यावेळेला त्याच्यात इनडायरेक्ट लेबर येतो. मग तो फोरमन असेल, वर्क मॅनेजर असेल, स्टोअर किपरचा असेल. इनडायरेक्ट मटेरियल येतं, जसं की फॅक्टरी सप्लाईज असतील, फॅक्टरी बिल्डिंगवरचं डिप्रिसिएशन, प्लांट अँड मशिनरीवरचं डिप्रिसिएशन, पेटंट्सचं अमर्टायझेशन, बिल्डिंग मशिनरी मटेरियलचा इन्शुरन्स, फॅक्टरीचा मेंटेनन्स, वॉटर, हिटिंग, लाईटिंग, फॅक्टरीमध्ये वापरणारे पार्ट्स, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डायरेक्ट ओव्हरहेड म्हणा, प्रोडक्शन ओव्हरहेड म्हणा किंवा फॅक्टरी ओव्हरहेड म्हणा, याच्यामध्ये येत असतात. त्यामुळे या गोष्टी आपण विचारात घेणं हे गरजेचं असतं. ज्या वेळेला आपण वर्क इन प्रोग्रेस म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, तर सेमी फिनिश्ड गुड्स, म्हणजे ते रॉ मटेरियल पण राहिलेलं नाही आणि त्यातून फिनिश गुड पण तयार झालेलं नाही, प्रोसेसिंग चालू आहे, त्याला वर्क इन प्रोग्रेस असं म्हणायचं. त्यानंतर स्क्रॅप काय असतं, SCRAP. स्क्रॅप म्हणजे काय, तर प्रोडक्शन प्रोसेसमध्ये काही रॉ मटेरियलचं रूपांतर फिनिश गुडमध्ये होत नाही, तर त्याच्यात काहीतरी डॅमेज होतं, त्याच्यात काहीतरी डिफेक्ट्स होतात, त्यामुळं ते कमी किमतीत विकून टाकावं लागतं, कधी कधी व्हॅल्यू 0 होतं, त्याला स्क्रॅप असं म्हटलं जातं. फॅक्टरी एक्सपेन्सेस कोणते कोणते असतात, तर फॅक्टरीमध्ये प्रोसेसिंग चालू असताना लागणारा खर्च, जसं की पॉवर अँड फ्युएल असेल, रेंट, रेट, टॅक्सेस, इन्शुरन्स, रिपेअर्स, डिप्रिसिएशन असेल, फॅक्टरी स्टोअर स्पेअर्स असतील, फॅक्टरी सुपरविजन असेल, या सगळ्या गोष्टी असतात. याच्यावरून आपण काय काढतो, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे जेव्हा एखादे गुड्स आपण मॅन्युफॅक्चर केले त्याच्यावर केलेला सगळाच्या सगळा रॉ मटेरियलचा, डायरेक्ट लेबरचा, प्रोडक्शन ओव्हरहेडचा एकूण खर्च म्हणजे आपलं काय असतं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असतं. हे कसं काढलं जातं, तर आपण जे डेबिट साईडला सगळेच्या सगळे एक्सपेन्सेस घेत असतो
आणि क्रेडिट साईडला सेल ऑफ स्क्रॅप किंवा वर्क इन प्रोग्रेसचा काही क्लोजिंग बॅलन्स असेल तर तो घेतो. तो मायनस केला डेबिटच्या टोटलमधनं की जे राहते ती आपली काय असते, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असते. म्हणजेच काय, डेबिट साईड क्रेडिट साईडपेक्षा जेवढ्यानं जास्त असेल तेवढी अमाऊंट क्रेडिट साईडला आपण बॅलन्सिंग फिगर म्हणून काढतो, त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हणतात. आता अकाउंट म्हटलं की तुम्हाला माहीत आहे डेबिट क्रेडिट अशा दोन साईड असणार. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला डेबिट साईडला जे काही येतं ते डेबिट साईडला आपण घेतो, क्रेडिटला येतं ते क्रेडिट साईडला आपण काय करत असतो, घेत असतो. ज्या वेळेला आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असं म्हणतो त्यावेळेला ॲज अकाउंट डेबिट क्रेडिट दोन साईड आहेत. डेबिट साईडला काय येईल तर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, सॅलरी ऑफ वर्क मॅनेजर, पॉवर, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, फ्युएल, प्लांट अँड मशिनरी असेल, लँड अँड बिल्डिंग असेल फॅक्टरीची त्याच्यावरचं डिप्रिसिएशन, प्लांट अँड मशिनरी किंवा फॅक्टरीची लँड बिल्डिंग याला केलेलं रिपेअर्स, प्लांट अँड मशिनरी लँड अँड बिल्डिंग फॅक्टरीचं जे असेल त्याच्यावरचा इन्शुरन्स, फॅक्टरीचे रेंट अँड टॅक्सेस, प्रोडक्शनवरची रॉयल्टी, डिझाईन एक्सपेन्सेस, वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग बॅलन्स, या सगळ्या गोष्टी कुठे येतात, डेबिट साईडला येतात. क्रेडिट साईडला काय येईल, सेल ऑफ स्क्रॅप, वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग बॅलन्स, अशा गोष्टी येत असतात. आता हे केलं की डेबिटमधनं क्रेडिट मायनस केलं जातं. जो फरक येतो क्रेडिटला त्याला म्हणतात कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर्ड किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, जी बॅलन्सिंग फिगर असते मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटची आणि ती ट्रान्सफर केली जाते कोणत्या अकाउंटला, तर ट्रेडिंग अकाउंटला ती काय केली जात असते, ट्रान्सफर केली जात असते. मित्रांनो, आता ज्या वेळेला ही मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटची फिगर आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो त्यावेळेला ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला सगळ्यांना 11वीपासून माहीत आहे की ट्रेडिंग अकाउंट काय असतं, त्याच्यात काय काय येतं. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सुरुवातीला पहिली फिगर म्हणून आपण काय घेत असतो, तर सुरुवातीला आपण घेत असतो फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक. त्याच्यानंतर फिनिश गुडचे काही परचेसेस घेतलेले असतील तर ते आपण घ्यायचे असतात. या परचेसमधनं रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न असेल तर मायनस करायचा असतो. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर्ड किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी काय आपली असते मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिटला आलेली बॅलन्सिंग फिगर ती आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट म्हणून घ्यायची असते. जसं आपण तिकडं क्रेडिटला मॅन्युफॅक्चरिंगच्या दाखवलं असतं बाय ट्रेडिंग अकाउंट कौसात कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अमाऊंट जे काय असेल त्याचा दुसरा इफेक्ट इकडे ट्रेडिंगच्या डेबिटला येतो टू मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट कौसात कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चर्ड किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कौस पूर्ण आणि जी काय अमाऊंट असेल ती आउट. त्याच्यानंतर क्रेडिटला काय घ्यायचं असतं तर सेल्स घ्यायचे असतात. सेल्समधनं रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न आपण काय करतो मायनस करतो. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक असेल फिनिश गुडचा तर तो घेत असतो आपण. त्याचप्रमाणे ॲडव्हर्टाइजमेंटसाठी काही फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्यूट केले किंवा गुड्स लॉस्ट बाय फायर थेफ्ट असं काय असेल तर किंवा गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज असेल, या सगळ्या गोष्टी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय करत असतो घेत असतो. ट्रेडिंग अकाउंट आपण टॅली करतो. जर डेबिट साईड कमी आली तर तिथं आपण ग्रॉस प्रॉफिट लिहितो. क्रेडिट साईड कमी येत असेल तर बाय ग्रॉस लॉस लिहितो. हा ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला न घेता कुठे घेतात, क्रेडिटला घेतात. आणि जर ग्रॉस लॉस आला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे घेतात, डेबिटला घेतात. अशा पद्धतीनं हे जे काही ट्रेडिंग अकाउंटला येत असतं ते आपण कुठे घेत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करत असतो, घेत असतो. मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट एकदा का क्लोज झालं की त्याचे इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करावे लागत असतात, द्यावे लागत असतात. मित्रांनो, ज्या वेळेला आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणतो तेव्हा तिथं तुमचं डायरेक्ट गोष्टी आल्या, डायरेक्ट एक्सपेन्स, डायरेक्ट इन्कम. ज्या वेळेला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो त्यावेळेला तिथे इनडायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट इन्कम्स येत असतात. मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सुरुवातीला आपण काय करत असतो, ग्रॉस लॉस असेल तर तो ब्रॉड डाऊन करून घेतो. ग्रॉस प्रॉफिट असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेत असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जर आपण बघितली तर तिथं इनडायरेक्ट स्वरूपाचे सेल्स सोडून उरलेले जे अप्रत्यक्ष इन्कम्स असतात ते येत असतात, ज्यामध्ये प्रामुख्यानं
कमिशन रिसिवड असेल, इंटरेस्ट रिसिवड असेल, डिव्हिडंड रिसिवड असेल, डिस्काउंट रिसिवड असेल, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपरसारख्या गोष्टी असतील, तर त्या सगळ्यांचा इफेक्ट आपण तिकडे देत असतो. त्याचप्रमाणे डेबिट साईड जर बघितली तर ती अतिशय लांबलचक कशी असते. बरेच सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्स तिथे येतात. प्रामुख्यानं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स, फायनान्स एक्सपेन्स या गोष्टी इथे येत असतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मग त्याच्यामध्ये जनरल मॅनेजरची सॅलरी असते, ऑफिसची सॅलरी असते, रेंट रेट टॅक्सेस असतात, इन्शुरन्स लाईटिंग असतं, टेलिफोन चार्जेस असतात, ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस असतात, पोस्टेज असतं, प्रिंटिंग अँड स्टेशनरी असते, बिल्डिंग, फर्निचर, इक्विपमेंट जी ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहेत त्यांच्यावरचं डिप्रिसिएशन येतं. ज्या वेळेला आपण सेलिंग एक्सपेन्स अशी कन्सेप्ट वापरतो तेव्हा मित्रांनो त्या सेलिंग एक्सपेन्समध्ये सेल्स स्टाफच्या सॅलरी असतील, एजंटचं कमिशन असेल, टेलिफोन, टेलिग्राफ, पोस्टेज असेल, सेल्स रिलेटेड प्रिंटिंग स्टेशनरी असेल, कॅटलॉग्सचं प्रिंटिंग असेल, ट्रॅव्हलिंग कन्व्हेन्सचं असेल, बॅड डेप्ट असतील, ॲडव्हर्टाइजमेंट, पब्लिसिटी, सेल्स प्रमोशन असेल, या सगळ्या गोष्टी येत असतात. त्याचप्रमाणे सेल्समनचं कमिशन येत असतं. ज्या वेळेला आपण डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स म्हणतो त्यावेळी डिस्ट्रीब्युशन पर्सनलच्या सॅलरीज असतील, फ्राईट इन्शुरन्स आउटवर्ड असेल, वेअरहाऊसिंग असेल, या गोष्टी तिथे येतात. डिलिव्हरी व्हॅनचे एक्सपेन्स, पॅकिंग फॉरवर्डिंग चार्जेस येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या असेट, व्हेकल्स, फर्निचर्स, इक्विपमेंट्स जे आपण डिस्ट्रीब्युशनसाठी वापरतो, गोडाऊन वापरतो, त्या सगळ्यावरचं डिप्रिसिएशन येत असतं. फायनान्स एक्सपेन्स म्हणतो ज्यावेळी आपण तेव्हा इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, कॅश डिस्काउंट अशा अनेक गोष्टी येतात. टॅक्स प्रोव्हिजन असेल तर येते. जर आपण अकाउंट टॅली करत असताना नेट प्रॉफिट आला तर तो मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नच्या कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड करतो. नेट लॉस आला तर तो कॅपिटल अकाउंटमधनं मायनस करतो आणि याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नचं जे कॅपिटल अकाउंट असतं त्याचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटला घेत असतो लायबिलिटी साईडला. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे बॅलन्स शीट हे स्टेटमेंट असतं, ॲज ऑन लिहिलेलं असतं, एका पर्टिक्युलर डेटची फायनान्शियल पोझिशन ते दाखवतं. लायबिलिटी आणि असेट दोन साईड असतात. लायबिलिटी साईडला पहिल्यांदा कॅपिटल येत असतं मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नचं, त्या प्रोप्रायटरचं. त्याचप्रमाणे वेगवेगळे रिझर्व असतील तर ते येतात, लोन्स येतात, बँक ओव्हरड्राफ्ट येतो, बिल्स पेएबल येतं, सन्ड्री क्रेडिटर्स येतात, आउटस्टँडिंग एक्सपेन्स येतात, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स येतं. या सगळ्या गोष्टी लायबिलिटी साईडला येत असतात. ज्यावेळी आपण कॅपिटल घेतो त्यावेळी काय काय करायचं असतं तर कॅपिटलच्या ओपनिंग बॅलन्समध्ये आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, नेट प्रॉफिट असेल तर ते ॲड करतो, नेट लॉस असेल, ड्रॉइंग्ज असतील तर मायनस करतो. असेट साईड ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळी सगळ्या असेट तिथे येतात, ज्यामध्ये मग कॅश इन हँड असेल, कॅश इन बँक असेल, प्रीपेड एक्सपेन्स असतील, आउटस्टँडिंग इन्कम असेल, सन्ड्री डेटर्स असतील, क्लोजिंग स्टॉक असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, फर्निचर असेल, मोटर व्हेकल असेल, प्लांट अँड मशिनरी असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, गुडविल असेल, या सगळ्या असेटचे इफेक्ट आपण त्या ठिकाणी काय करत असतो, देत असतो. असेट घेताना डिप्रिसिएशन मायनस करून आपण घेत असतो. या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने ज्या वेळेला मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नचे फायनल अकाउंट आपण बनवत असतो त्यावेळेला आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 4 अकाउंट्स विचारात घेणं गरजेचं असतं. पैकी पहिले 3 मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस हे 3 अकाउंट्स आहेत आणि बॅलन्स शीट हे मात्र काय आहे, स्टेटमेंट आहे. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.